नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत लग्न सराईनिमित्त खरेदी करा आपल्या आवडत्या सोनी एजन्सीज. प्रत्येक राजकुमारीसाठी वडिलांची माया असलेलं फर्निचर. वडील मुलीचं नातं लक्षात ठेवून तयार केलेला सर्व गुणसंपन्न फर्निचर लग्न बसता. उत्कृष्ट गुणवत्ता, भक्कम आणि टिकाऊ, वेळेत डिलिव्हरी, विक्री पश्चात सेवा. पत्ता नटराज रंगमंदिरासमोर, जुना मोंढा, परभणी. भ्रमणध्वनी 98 23 48 81 88. लग्नासाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर. महाराष्ट्र विधान परिषदेची परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2026 पारदर्शक वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोपवलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. कुठेही आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेची परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक या अनुषंगानं आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, शैलेश लाहोटी, उदयसिंह भोसले, संगीता चव्हाण, हिंगोली उपविभागीय अधिकारी यांच्यासह तहसीलदार आणि विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, निवडणूक आयोगाकडून प्राप्त सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कुठल्याही प्रकारे चूक होऊ देऊ नये. आदर्श आचारसंहितेचं योग्य पालन करावं. आचारसंहितेमध्ये काय करावं आणि काय करू नये याबाबत दिलेल्या सूचनांचं पालन करावं. भरारी पथकाने दक्ष राहावं. निवडणूक काळात अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ कार्यवाही करावी. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभागानं दक्ष राहावं अशा सूचना देखील यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जाहिराती प्रसारणापूर्वी माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रमाणित करून घेणं आवश्यक आहे असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. याच निवडणुकीच्या अनुषंगाने सदरील निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी यांची कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षानं, व्यक्तीनं, संघटनानं निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकानं धरणे, आंदोलन, मोर्चे, निदर्शने, उपोषणे करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शपथ दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. परभणी शहरातील शनिवार बाजार येथील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय या ठिकाणी भारतरत्न तथा माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या कार्यक्रमास शहराध्यक्ष नदीम इनामदार, बाळासाहेब देशमुख, रामभाऊ गाडगे, बंडू पासलिंग, बाळासाहेब फुलारी, जिल्हा परिषद सदस्य अजित वरपुडकर, सुहास पंडित, सत्तार पटेल, दिगंबर खरवडे, तब्बू पटेल, वैजनाथ देवकते यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. भारत सरकारच्या जनगणना 2027 कार्यक्रमांतर्गत घर यादी आणि घरगणना अभियानास परभणी जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. या अभियानाअंतर्गत प्रगणक आणि पर्यवेक्षक हे दिनांक 16 मे ते दिनांक 14 जून 2026 या कालावधीत प्रत्येक घरास भेट देऊन माहिती संकलित करत आहेत. याच अनुषंगाने आज परभणी तालुक्यातील पिंपरी देशमुख आणि बाभळी या 2 गावांमध्ये प्रगणकांनी माहिती संकलित केली.
पिंपरी देशमुख या गावात 981 घरगणना असून बाभळी या गावामध्ये घरसंख्या 238 अशी आहे. माहिती संकलित करण्याचे काम दीपक कासलवार, व्यंकट जाधव, अजय पिसे, दत्तात्रय कोयरेवाळ आणि चित्रवाल, पर्यवेक्षक नामदेव म्हेत्रे, राजेश कुलकर्णी, सचिन प्रधान हे करत आहेत. नागरिकांकडून या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलते हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हानावर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा, जलसंधारणाची कामे आणि कृषी क्षेत्रातील डिजिटलायझेशन यावर विशेष भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगामा आढावा 2026 बैठक मुंबई येथे घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातील कामांना गती देण्यात यावी. पावसातील संभाव्य खंड लक्षात घेता संरक्षित सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहणं आवश्यक असल्यामुळे जलसंधारणाची कामे तातडीनं पूर्ण करावीत. कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनमुळे महाविस्तार ॲप, ॲग्रिस्टॅक, DCH ॲप आणि क्रॉपसेफ यासारख्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना अचूक माहिती आणि सेवा उपलब्ध होणार आहेत. डिजिटल प्रणालीमुळे पीक विमा, अनुदान आणि विविध योजनांमध्ये पारदर्शकता वाढून पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचणं अधिक सुलभ होणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.